बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारेच प्रवासी घडीचे. प्रकरण 5. पावटे मास्तर शाळेतून जाताच नरू पुन्हा माझ्या शेजारी बसू लागला. माझ्या संबंध जीवनात नरू इतका जीवाभावाचा दुसरा मित्र मला कोणी नव्हता. या घटकेलाही मला शाळेची आठवण आली की प्रथम नरूची आठवण येते. नरूचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. नरू कोळीवाड्याच्या कुळात जन्माला आला होता, तरी तो बामणाच्या पोरासारखा दिसायचा. गोरा गोमटा, तरतरीत लांब नाक, निमुळता आणि हसतमुख चेहरा. आपल्या पांढऱ्या टोपी घालून आपली शेंडी नेहमी बाहेर लोंबती ठेवायचा. आम्ही अनेकदा चेष्टेने त्याची शेंडी ओढत असू, पण तो कधी हटला नाही. शेंड्या असा तर ती लोकांक दिसूक नको, असे तो विचारायचा. तेही त्याचे खरेच होते. शेंडी आहेच तर ती लोकांना दिसायला नको. अगदी प्रथमपासून नरू आणि मी वर्गात शेजारी शेजारी बसत असू. आम्ही मधून मधून बोलत असू म्हणून पावटे मास्तराने आमच्या जागा बदलून टाकल्या होत्या. पण पावटे मास्तर जाताच आम्ही आमचे गोंडपाठ पुन्हा एकमेकास जोडले. आम्ही दोघेही पुन्हा पुन्हा नापास होत असू म्हणूनही असेल कदाचित, पण आमची दोघांची मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली होती. सुरुवातीपासून अखेरपर्यंत ती टिकून राहिली. अनेकदा माझ्याच गोंडपाठावर चक्क आपले नाव घालून तो माझं गोंडपाठ आपल्या मालकीचं करून टाकीत असे. आणि मी तक्रार केली की भात जास्त जेव म्हणजे तांदूळ सपतील आणि गोंडपाठ रिकाम होईल, असं तो मला सल्ला देत असे. अभ्यासात आमची दोघांची तुलना केली तर नरूच्या मानाने मी थोडा अधिक हुशार होतो. त्यामुळे परीक्षेच्या वेळी बगड्यासारखी मान उंच करून माझ्या खांद्यावरून जे काही माझ्या पाठीवर दिसेल ते आपल्या पाठीवर उतरून तो वेळ मारून नेत असे. निकाल लागला की आम्ही दोघेही नापास होत असू आणि मग तुझा बघून काढला म्हणून मी नापास झालोय असं म्हणत आपल्या अपयशाचे खापर तो माझ्या डोक्यावर फोडीत असे. आणि तरीही आमची गाढ मैत्री अखेरपर्यंत अबाधित राहिली होती. खरं सांगायचं म्हणजे नरूच्या अभ्यासावर असावे तसे लक्ष नव्हते. अनेकदा तो दांड्या मारायचा. त्याने दांडी मारली की मी त्याच्या आईला बातमी देत असे आणि मग त्याला शिव्या देत त्याची शेंडी पकडून ती त्याला फरफटत शाळेत आणत असे. बिचारी विधवा होती. वर्षाला 4 रुपये खंड देऊन तिने बामनदाजींचा एक कुणगा आपल्याकडे ठेवला होता. त्याच कुणग्यात तिचे खोपट होते. घराभोवती 8-10 माड होते. त्या माडांचे नारळ पाडून, चुडतांची झावळे करून आणि मांडावर चढल्या पानवेलींची पाने विकून ती कशीबशी गुजराण करायची. नारू तिचा एकुलता एक पोर. तिच्या साऱ्या आशा आकांक्षा नरूवर एकवटून राहिल्या होत्या. तो भराभर फायनलपर्यंत शिकेल, गावच्या शाळेत हेडमास्तर होईल, हेडमास्तर झाला की पोस्टमास्तरही होईल आणि 4 पैसे हाती घोळतील, असा विचार ती मनात खेळवीत असे. नरूचा बाप लाकूड तोड्या होता. मोठमोठ्या झाडावर चढून तो झाडे तोडायचा. एकदा असाच झाडावर चढला असता तो पडून मेला. देवाधर्माचे झाड तोडायला गेला म्हणून झपाटून पडला आणि मेला असे निदान झाले. आपले चिरेबंदी कौलारू घर असावे अशी त्याची इच्छा होती. ती अपुरीच राहिली. त्यासाठी तो स्वप्नात येतो असे सांगत नरूची आई ढसाढसा रडायची. नरू हेडमास्तर पोस्टमास्तर झाला म्हणजे तो चिऱ्याचे घर बांधील अशी ती आशा बाळगून होती. म्हणून ती त्याच्या शिक्षणासाठी तीळ तीळ जीव तोडायची. पैशाची पुढे कमतरता पडू नये म्हणून 50 रुपये जमले की ते कुणाकडे तरी ठेवायला द्यायची. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की नरू शिकला नाही. अभ्यासात फारसे लक्ष त्याने घातले नाही. खरं म्हणजे तो चौकस बुद्धीचा होता, पण त्याच्या चौकस बुद्धीला वळण देणारा कोणी भेटलाच नाही. ही कुळवाड्याची पोरे शिकणार काय? 4 बुके शिकतील आणि शाळा सोडून घरी बसतील, असेच मास्तर गृहीत धरत असत. आणि अनेकदा तसे होत असे. नरूनेही पुढे तसेच केले. अभ्यासात त्याने कधी लक्ष घातलेच तर त्याचे शंकेखोर मन सर्वांच्या पुढे धावत असे. एकदा शिवाजी महाराजांचे बालपण या विषयावर 10 ओळी लिहिण्याचे काम आमच्या नशिबी आले.
शिवाजी महाराज घोड्यावर कसे बसत असत, तलवार कसे चालवीत असत, मावळ्यांना शस्त्रे चालवण्याचे शिक्षण कसे देत असत आणि किल्ले कसे बांधित असत याची चित्रे आम्ही डोळ्यांसमोर घोळवली. वयाने आमच्या एवढा लहान पण भरगच्च दाढी मिशा असलेला आणि रत्नखचित टोप मस्तकी लावलेला बाल शिवाजी आमच्या नजरेसमोर आला. त्याच्या बहादुरीचे वर्णन 10 ओळीत पूर्ण करण्यासाठी मी पाटीवर पेन्सिल टेकवली मात्र, आणि दबलेल्या आवाजात नरू माझ्या कानात पुटपुटला. शिवाजी बालपणातच महाराज कसं झालो? त्याच्या शंकेने मला हसू आले, पण हसण्यात वेळ दवडणे शक्य नव्हते. म्हणून मावळे, ढाल, तरवारी, किल्ले, घोडे या सर्वांना मी दिमतीला धरले. पण नरूचा निबंध मात्र थेट वेगळा झाला. शिवाजी लहानपणी भयंकर खोडकर होता. तो गुरे घेऊन डोंगरावर जात असे, काजूच्या झाडावरचे बोंडू तोडून खात असे, दुसऱ्याच्या झाडावर दगड मारून कैऱ्या पाडीत असे. उन्हात तानात भटकल्यामुळे त्याला तहान लागत असे. मग तो आईकडे पाणी मागत असे. कैऱ्यावर पाणी प्याल्यामुळे रात्री खूप खोकत असे आणि मग आई त्याला शिव्या घालीत असे. अशा प्रकारे आपलेच बालपण लिहिल्यासारखे तो शिवाजीचे बालपण लिहून मोकळा झाला आणि त्याबद्दल त्याने अमृते मास्तरांकडून सपाटून मारही खाल्ला. भामटा, शिवाजी महाराजांबद्दल अनादराने लिहितो असे म्हणत अमृते मास्तरांनी त्याचे डोके दगडावर दगड आपटावा तसे भिंतीवर आपटले होते आणि भिंतीला पाठ टेकून उभे राहण्याची खुर्चीची सजा दिली होती. हिंदू पदपादशाहीचे शिवाजी महाराजांनी संरक्षण केले याचे तुला काहीच कसे नाही असेही त्याने नरूला विचारले होते. पण त्याबद्दल नरूला कधीच पश्चाताप झाला नव्हता. आपण जे लिहिले त्यापेक्षा बालपणात निराळे असे शिवाजीने काय केले असेल असे त्याला कधीच वाटले नाही. आता मी हा विचार करतो तेव्हा मलाही त्याचे म्हणणे पटू लागते. शिवाजी 10 वर्षांचा असताना त्याने खरोखरच दुसरे काय केले असेल? पण सत्य लिहून नरूने तेवढा मार खाल्ला. गणिताच्याही तासाला अशीच खटपट व्हायची. एका हौदात 14 बादल्या पाणी ओतले आणि त्यातले 3 बादल्या पाणी गळून गेले तर हौदात किती बादल्या पाणी राहिले? हे बागायतकर मास्तरांचे आवडते गणित. पुन्हा पुन्हा तोच गळका हौद आणि तेच पाणी. फक्त आज 14 बादल्या पाणी टाकले तर उद्या 25 बादल्या. आज 3 बादल्या पाणी गळले तर उद्या 11 बादल्या पाणी गळले. एवढाच फरक. पण हौद हा गळकाच पाहिजे. पण हे गणित वजाबाकी करून सोडवण्याऐवजी नरूला एकामागून एक अशा शंका आहेत. हौद गळका असला तर त्यात मुद्दाम विहिरीतून काढून 14 बादल्या पाणी कोण ओतणार? आणि जो एकामागून एक 14 बादल्या पाणी ओततो तो हौदाची तोटी नीट केल्याशिवाय कसा होतील? आणि बरोबर किती बादल्या पाणी गळले हे कसे करणार? तोटीतून गळले म्हणावे तर 1 बादली पाणी गळताच पाणी ओतणारा इसम तोटी का बंद करीत नाही? अशा एकापेक्षा एक रास्त शंका डोक्यात आल्यामुळे हे वजाबाकीचे गणित आहे हे विचाराच्या लक्षात सुद्धा येत नसे. माझ्या घरी एका भांड्यात 7 शेर दूध आहे. ते 3 भांड्यात सारख्या प्रमाणात घालायचे असल्यास प्रत्येक भांड्यात किती दूध घालावे लागेल? हे बागायतकर मास्तरांचे दुसरे आवडते गणित. आपल्या घरी उभ्या आयुष्यात काही एवढे दूध येणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री होती. म्हणून माझ्या घरी एका भांड्यात अशी सुरुवात करून ते दुधाचे काल्पनिक सुख उपभोगीत असतील असे आम्हाला वाटे. हे गणित ऐकले की नरू तुच्छतेने हसायचा. हळूच म्हणायचा, यांच्या घरात 7 शेर दूध, 7 शेर पाणी गावताना मारामार. आणि मग प्रत्यक्ष गणितात डोके खुपसताच त्याला पुन्हा शंका यायच्या. एकाच घरचे दूध ना, मग ते 3 भांड्यात वाटून आणखी 2 भांडी कशाला खरकटी करायची? आणि मग ती घासणार कोण? या व्यवहारातल्या शंका त्याला बेहिशेबी गणिते सोडवायला कधीच उपयोगी पडल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पाठीवर नेहमीच भोपळा ठेवलेला असे. त्याच्या शंकांचे कोणी कधी निरसन केले नाही. उलट तो ढ आहे म्हणून त्याला इतर कामे सांगण्यात मास्तरांचा वेळ जाऊ लागला आणि ती कामे करण्यात नरूचा शिक्षणाचा वेळ खर्ची पडू लागला. ए नरू, मेल्या तू काय शिकणार? जा एक पैशाची तपकीर घेऊन ये. नाकावर मूठ फिरवीत अमृते मास्तर काम सांगायचे. नरू, उठ उठ, मोठी पाठी घेऊन बसला आहे. जंटलमॅन होणार. जा बाजारात मासळी आली आहे का बघून ये. असली तर 2 आण्याचे पेडवे आण.
असले एखादे काम बागायतकर मास्तरांकडून मिळायचे. मग नरू बाजारात जायचा. 2 आण्यांचे 15-20 पेडवे घेऊन यायचा. येताना त्यातले 4-6 पेडवे आपल्या घरी आणून टाकायचा आणि बाकीचे बागायतकर मास्तरांच्या घरी. आता पेडवे आणलंस तर नीट तरी करून दे. बागायतकरांची कारभारीण आणखीन काम द्यायची. मग केळीच्या झाडाच्या मुळापाशी वेळी घेऊन नरू पेडव्यांची खवले काढीत बसायचा. विहिरीचे पाणी काढून मासे स्वच्छ धुवायचा. मनातल्या मनात शिव्या मोजीत मीठ मसाला लावायचा आणि मग खवचटपणे हळूच विचारायचा, आता तळून देऊ मासे? पण तो खवचटपणा बागायतकरांच्या कारभारीला कधीच कळत नसे. ती एकदम चिडचिडत म्हणायची, होय तळून. तेल आणलासा तुझ्या बापसानं? मग मनातल्या मनात तिला शिव्या देत आणि हाताला येणारी मासळीची हिंसान होंगत नरू परत शाळेत यायचा. तोपर्यंत शाळा सुटलेली असायची. बहुतेक पोरं आपापली दप्तरं घेऊन घरी गेलेली असायची आणि विकलेल्या कार्डा पाकिटांचा हिशेब करीत एकटे बागायतकार मास्तर शाळेत बसलेले असायचे. मेल्या, बाजारातून मासळी आणायला एवढा वेळ? पेडवे मोजून तरी घेतलेस? आणि वर 2 घेतलेस की नाही मागून? घेतले तर? नाक खाजवीत नरू म्हणायचा. बोलताना नाक खाजवण्याची त्याला खोडच होती. आता नाक खाजवीत उभं राहू नकोस. तुझे हे दप्तर कोण तुझा बाप सांभाळणार? तुझ्या पायी मला इथे बसावे लागले. आता आला आहेस तर पैशाच्या विड्या घेऊन ये जा. धावत जा आणि पळत ये. मला आता बसायला वेळ नाही. नरू धावत जायचा आणि विड्या घेऊन पळत यायचा आणि मग आपली धोपटी पाठीवर टाकून पळत सुटायचा. पायात चप्पल नसल्यामुळे तापलेल्या मातीत त्याचे पाय भासायचे. त्यामुळे पळत घरी जाण्याव्यतिरिक्त गत्यंतरच नसे. पण हे सारे कष्ट करताना त्याला एकच समाधान मिळायचे. या कामामुळे मास्तर आपणाला परीक्षेत वर चढवतील एवढीच त्याला आशा वाटायची. अर्थात तो क्रमाने वर चढला नसला तरी 7-8 वर्षांच्या दीर्घ परिश्रमानंतर तो 4थी-5वी पर्यंत चढला हे काही खोटे नाही. पावटे मास्तरांच्या काळात मात्र त्याला वर चढणे कठीण झाले. त्या काळात त्याला पावट्याच्या हातचा मारच अधिक मिळाला. पाठीची सालडी लोंबेसोवर मार खाऊन तो अक्षरशः बेजार झाला होता. त्यामुळे एके दिवशी निर्धार करून त्याने शाळेला रामराम ठोकला. पण जाण्यापूर्वी एकदा त्याने पावट्याला चांगलाच हात दाखवला. एके दिवशी पावट्याच्या खुर्चीवर त्याने गुपचूप खाजकुयलीची कुसे आणून टाकली आणि अवघ्या अर्ध्या तासात अक्षरशः धोतर सुटेपर्यंत पावट्या आपल्या मांड्या खाजवू लागला. इतका की न राहून तो थेट घरी पळाला. मांड्या घुंगडीने घासून आणि त्यावर आमसुले चुळून पावट्याने कशीबशी खाज शमविली आणि तळक तो परत शाळेत आला. संतापाने जळत त्याने काठीला हात घातला. आता हा आपली चांबडी लोंबवणार असे आम्हा सर्वांना वाटले. हवेत तर तर छडी कापवीत गर्जना झाली. खरे सांगा, नाहीतर एकेकाला ठार मारीन. खाज कोयलीची कुसे कोणी घातली? नरूने मास्तर, महाराच्या भीतीने परेशा बोलून गेला. कुठे आहे तो भोसडीचा? त्याच्या डोळ्यातले 2 निखारे एकदम फुलले. घराघरा फिरले, पण नरू वर्गात दिसला नाही आणि दिसणारही नव्हता. पण पावटेही काही कमी नव्हता. छडी घेऊन तसाच तो नरूच्या घरी गेला. घरी कुणीही नव्हतं. नारळ काढण्यासाठी नरू माडावर चढला होता. हातात छडी घेऊन आलेला पावटा त्याने पाहिला. पावट्याने इकडे तिकडे वाकून पाहिले, कोणी दिसलं नाही. नरूला वाटले माडावरच गप्प राहावे, पण दुसऱ्या क्षणात त्याने विचार बदलला. पावटा करून करणार काय? शाळा तर सोडलीच आहे. तो एकदम ऊन ओरडला. काय रे पावट्या, उसळ होई? भडव्या, खाली उतर. तुला देतो उसळ, खाली उतर. मुकाट्यानं चलूक लाग, नाहीतर नारळ घालून बोडक्यात. तो खरंखरच नारळ डोक्यात घाल म्हणून पावटे घाबरला आणि पळत जाऊन नरूच्या पडवीत उभा राहिला आणि तिथून ओरडला. तू माडावर किती वेळ बसतोस तेच मी बघतो. आव्हान स्वीकारून नरूही खाली उतरला. तो खाली उतरताच पावट्याने लांडग्यासारखी त्याच्यावर झडप घातली. खाज कोयलीची कुसे माझ्या खुर्चीत कोणी घातली? माका नाही माहिती. नरू डरला नाही. अर्धांड पावट्याने त्याचे 2ही कान पकडले आणि जोरकसपणे उपडले.
त्या क्षणीच नरूच्या डोळ्यांसमोर सूर्याची पिल्ले चमचमली. तसे त्याने झटकन पावट्याच्या धोतराला हात घातला आणि तो खेचू लागला. क्षणभर कान तुटतात की धोतर सुटते अशी परिस्थिती झाली. नरूने सारी शक्ती एकवटली आणि धोतर खेचता खेचता ते टर फाडले. शेवटी कनवटीचा विळखा सैल झाल्यासारखा वाटताच पावट्याने नरूचे रक्ताळलेले कान सोडले आणि बघून घेईन अशी धमकी देत, शिव्या देत आपल्या फाटक्या धोतरातली आबरू सांभाळी तो कसाबसा पळत सुटला. पण त्याची पुढची पावले उलटी पडली. दुर्गाबाई नावाची एक तरुण विधवा रात्री काळोख पडल्यावर पावट्याच्या खोलीत येत असे. असे कानी येताच नरू सज्ज झाला. पावट्याच्या घराच्या आसपास रात्री तो गुप्त हेरासारखा फिरू लागला. दुर्गाबाई त्याच्याकडे येते ही खात्री करून घेतली आणि मग तो प्रकार तो गावभर सांगत सुटला. 2 दिवसांच्या अवधीत त्याने ही बातमी गावभर केली. त्यामुळे तुझे बघून घेईन अशी उर्मट धमकी देणारा पावटा नरूला लांबून बघताच पळ काढू लागला. पण नरू खवीस. दुर्गे दुर्गट भारी तुझविने संसारी अशी टाळी पिटून आरती म्हणत तो पावट्याच्या मागे नाचू लागला. पुढे पावटे पळायचा आणि पाठीमागून आरती म्हणत नरू धावायचा. पुढे पावटे सस्पेंड होऊन जाईपर्यंत ही गंमत चालू होती. कुणाची कसलीही दीक्षा नसताना मधून मधून नरूला देशभक्तीचे झटके येत असत. आपल्या हातून काहीतरी देशसेवा घडावी असे त्याला मनापासून वाटत असे. 31 सालच्या सत्याग्रहाच्या वेळी तो शाळेत होता. पण त्यावेळी जवळजवळ 15 भर शाळा सोडून तो प्रभात फेऱ्या काढण्यात दंग झाला होता. खादीचा लेंगा, सदरा आणि टोपी घालून आणि हाती तिरंगी झेंडा घेऊन तो इथून तिथून बाजारात फिरायचा. त्याच्या पाठीमागे 10-15 पोरे असायची. चरखा फिरा फिरा के लेंगे स्वराज्य लेंगे असे भसाड्या आवाजात गाणे गात तो सारखा फिरायचा. गाणे गाऊन दम लागला की मग गांधीजी की जय असे ओरडून आपला घसा कोरडा करून घ्यायचा. अर्थातच फक्त 8-10 दिवस ही मोहीम चालली होती. एकदा चावडीवरून पहाटेच जाणाऱ्या या फेरीमुळे हवालदारांची झोप मोड झाली आणि मग 4 थपडा नरूच्या कानपडात लगावून त्याने ही स्थानिक मंडळी मोडून काढली. त्यावेळच्या एका आठवणीने मला आजही गंमत वाटते. त्यावेळी नरूने स्वतः लेंगा शिवून घेतला होता आणि प्रभात फेरी येणाऱ्या आमच्यासारख्या पोरांना तो लेंगे शिवून घ्यायचा आग्रह करायचा. कारण लेंगे स्वराज्य लेंगे या ओळीमुळे लेंगे आणि स्वराज्य यांचा काहीतरी घनिष्ठ संबंध आहे असे त्याला वाटायचे. 32 साल आमच्या गावी मिठाचा सत्याग्रह होता. त्यासाठी बाहेर गावाहून अनेक सत्याग्रही आले होते. आमच्या गावातल्या अनेक लोकांनी एक गंमत म्हणून सत्याग्रहात नावे दाखल केली होती. पण सत्याग्रहाच्या आधी 4 दिवस पोलीस तुकड्या येऊन थडकल्या आणि एकामागून एक अशी सर्व नावे गळून गेली. पण नरू गळला नाही. तो डरला नाही. आपल्या चपळाईने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली. त्यांच्या कड्यातून तो हा हा म्हणता निसटला आणि मिठाच्या राशीवर आडवा लोळला. येताना 2 मोठी भरून त्याने मीठ आणले. त्याबद्दल आठवणीत राहील असा छडीचा मार त्याला पोलिसांकडून खावा लागला. पण तो वाकला नाही, मोडला नाही, रडला सुद्धा नाही. छाती पुढे काढून मोठ्या अभिमानाने तो बाजारात आला. सत्याग्रहाच्या धसक्याने बाजारात भयग्रस्त मुद्रेने वावरणाऱ्या गावकऱ्यांना त्याने मुठी उघडून मिठाचे दर्शन दिले. पण त्याचे कौतुक कोणी केले नाही, शाबासकी कोणी दिली नाही. उलट आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार सर्वांनी त्याची टिंगल केली. मेलो सत्याग्रह करतलो, तोंड बघा मेल्याचो असे म्हणून सारेजण हसले. ते मीठ सत्याग्रह करून आणलेले नाही, त्याने ते घरूनच आणले होते असे एकमेकास सांगून सर्वांनी त्याची संभावना केली. पुढे देशभक्तीचे चीज होत नाही म्हणून किंवा देशभक्तीने पोट भरत नाही म्हणून म्हणा, नायकाच्या भुसारी दुकानात नरू नोकर राहिला. धान्याची मापटी मोजावी, तेलाची मापटी भरावी, साबणाच्या वड्या कराव्यात, गुळाची ढेप फोडावी अशी कामे सुरू झाली. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत गिरायकांना तोंड देत नायकाच्या शिव्या खात नरू काम करीत राहायचा आणि या साऱ्या कामाबद्दल बिचाऱ्याला 5 रुपये पगार मिळायचा. रोज घरी जाताना हा गल्ल्यातून चोरून काही नेईल म्हणून नाईक रोज नरूची कनवट चाचपून बघायचा. उघडा बोडका नरू चोरून काही लपवणार कुठे? एक जागा म्हणजे पंचाची कनवट.
त्या कनवटीवर नायकाची नजर. पण 5 रुपये पगारावर नरूचे भागत नव्हते. त्यासाठी त्याला चोरी करणे भागच होते. पण चोरीसुद्धा करायची कशी? शेवटी नरूने कल्पना लढवली. नरू एक दिवसाआड एक पैसावाली साबणाची वडी घेऊन जायचा आणि त्या वडीत एखाद दुसरी अधेली खुपसून ठेवायचा. हा सारा प्रकार मोठ्या विश्वासाने तो मला सांगायचा. साबणाच्या पेटाऱ्यातून अधेलीची आग्र्याहून सुटका, असे तो म्हणायचा. कितीतरी वर्ष हा त्याचा प्रकार चालला होता. पण एके दिवशी दुर्दैव ओढवलं. त्याने काढून ठेवलेली साबणाची वडी खुद्द नाईकच घेऊन गेला. धोत्राला साबण लावता लावता एकाएकी अधेली चमकली आणि त्याच दिवशी नरूची नोकरी सुटली. त्यानंतर नरूने स्वतःचा धंदा सुरू केला. गरम भजी करून तो बाजारात आणायचा आणि पुड्या बांधून विकायचा. पण रोखीपेक्षा बुडती उधारीच वाढल्यामुळे त्याचा तोही धंदा फसला. त्यानंतर अगदी अलीकडेच घडलेली एक दुर्घटना मला कळली आणि खरोखरच चुटपुट लागली. अलीकडेच जो गोवा मुक्तीचा सत्याग्रह झाला त्यात नरू स्वयंस्फूर्तीने दाखल झाला. यावेळी त्याने लेंगा टाकून नेहरूंसारखी सुरवार शिवून घेतली होती. सदरा चढवून त्यावर जॅकेट आणि बटनात एक गुलाबाचे फूल खून नरूने झेंडा हाती घेतला आणि तो मोठ्या हिरिरीने गोव्याच्या हद्दीत घुसला. पोर्तुगीजांच्या हबशी पोलिसांनी त्याचे थोबाड फोडून त्याला अटक केली. चौकीवर त्याचे नाव विचारताच नरू गंभीर चेहरा करून उत्तरला, नरू, नेहरू. सर्व सोजीर विस्मयचकित झाले. त्यांनी इकडे तिकडे धावपळ केली आणि जीप गाडीत बसवून त्याला म्हापश्याला नेले. त्या साऱ्या गडबडीत पोर्तुगीज भाषेत झालेली बडबड नरूला समजली नाही. फक्त म्हापश्याच्या चौकीवर पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्याचे नाव विचारण्यात आले. नरू, नेहरू, प्राईम मिनिस्टर नेहरू, माय नेम नरू. एक इंग्रजी वाक्य नरूला माहीत होते. दिल्लीवाला नेहरू, माय नेम नरू. हे संभाषण काही वेळ झाले आणि नरू हा नेहरू नव्हे हे हबशांना कळताच आपणास फसवले असे वाटून ते त्याच्यावर चिडले. नरूला आडवा पाडून 5-7 सोजीर त्याच्या अंगावर राक्षसासारखे नाचले आणि मग त्याला सरहद्दीवर आणून टाकले. या प्रकरणात नरूच्या पायाची नळी फुटली आणि नरू कायमचा लंगडा झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.